नाही, कामावर चालू राहील. आणि मला सांग, डब्याला भाजी कोणती दिली होतीस? कारल्याची. तुला माहिती आहे मला ती भाजी आवडत नाही, तरी नेहमी तीच भाजी का देतेस? अहो शरीराला चांगली असते म्हणून दिली मी. पण तुला माहिती आहे ना मला नाही आवडत. ठीक आहे, सॉरी, नाही देणार पुन्हा. अगं सुनबाई, पण तू का सॉरी बोलतेस? तेच तर डबा बनवून देतेस ना, तेच खूप झालं त्याच्यासाठी. हो आई, बरोबर आहे तुमचं, पण त्यांचंही काही चुकत नाही. त्यांच्या आवडीनिवडी पण मलाच जपायला हवेत ना. एवढा गोड चहा? मी बनवलंय. अहो पण 1 चम्मच साखर मी वाढवली आहे. काय ग, चहा तर माझ्यातून गोड झाला होता ना, मग तू तुझ्या अंगावर का ओढून घेतलास? सुनबाई, तू काहीच का बोलत नाहीस? एक तर तू बोल, नाहीतर मी माझं तोंड उघडेन. बाबा प्लीज, कुणीच काही बोलणार नाही हा त्यांना. काय हो, जेवण कसं झालंय? खूप छान, माझ्या आवडीची भाजी होती. बोलो, आज काय झालं माहिती आहे? माझी 8:40ची ट्रेन चुकली आणि त्याच्यामुळे मला कामावर जायला उशीर झाला. आणि मग काय, या वर्षीचं माझं प्रमोशन चुकलं. चल जाऊ दे, हे दरवर्षीचं आहे. पण नंतर बघतो तर काय, डाब्याला कारल्याची भाजी. पण मी पूर्ण खाल्ली हा, कारण त्यात तुझं प्रेम होतं. आणि घरी येऊन उगाच तुझ्यावर ओरडलो. सॉरी. बघितलं बाबा, तुमच्या मुलालाही सॉरी बोलता येतं. पण बाबा, मी आता चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करेन. एक बोलू, तुमची चिडचिड आवडते आम्हाला, कारण त्यातूनच तुमचं प्रेम व्यक्त होतं. पण खरंच मी खूप भाग्यवंत आहे, मला तुझ्यासारखी बायको भेटली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. माझ्याकडून सुद्धा तुला आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.